शार्प न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे। मालेगावातील खडके दासाने ग्रामीण भागातील ग्रामस्थांचे 40 गाव फाटा येथील तलाठी कार्यालयात ग्रामीण भागातील शेतकरीचे अनुदानासाठी 4 ते 5 महिन्यापासून अनेकदा चक्रा मारून सुद्धा कामे होत नसल्याने शेवटी श्री शेखर पगार यांचे समवेत ग्रामस्थांनी तलाठीस जाब विचारून कामे करण्यास भाग पाडले। पगार वडील पगार 2 महिना 2 महिना तलाठी साहेबांचा फोन लावला मी ते सुद्धा तरी फोन उचलायला तयार आहे तुम्हाला पाहिजे आता फोन काय करे 4 वेळेस जेव्हा घ्या या पोऱ्याने एक वेळेस जेवण 50 रुपये सुद्धा दिलं हो दादा हो राजे का हो तलाठी साहेब बोला आम्हाला पगार देते सरकार बरोबर लोकांच्या सेवेसाठी सरकार तुम्हाला पगार देतं तुम्ही फोन सुद्धा उचलत नाही काय कारण फोन न उचलण्याचं काय कारण नाही किती 4 मी फोन केला तुम्हाला शेतकऱ्यांनी फोन केला कुठे दिलं भाऊ काय यांची काय अडचण देत आहे तुम्हाला निवडणूक शाखेत काम चालू नाही असं सांगायचं नाही बिलकुल तुम्हाला तसे लेखी आश्वासन लेखी द्यायला आम्हाला की आम्ही निवडणुकाच्या कारणाचं लोकांची सेवा करू शकत नाही लोकांचं काम करू शकत नाही हे शेतकरी आज एवढे अडून बसले हे म्हातारी बाई काम सोडून ती 2-3 किलोमीटर पायी येते काम सांगा लगेच काम कसं काय तुम्हाला काम किती सुन आणायची या बोला 50 रुपये बी दिले बँकेचे नोट पासबुक दिले हा तलाठी साहेबांचा कोतवाल आहे का भाऊ हा दारू पिलेला दिसतोय प्रकार वाटतं बघ तुम्हाला बरं का असं बोला बरं तुम्ही मध्ये या काम सांगा बिलकुल घाबरू आपलं नोकर बुधवार किती दिवस येणार हा सांगा आजी हो सांगा उद्या एक काम करा तुम्ही तहसीलदार ऑफिसला या तहसीलदारांचं ऑफिसच सोडायची नाही उद्या सगळ्या तिथं बसून राहायची तुम्ही शंका निरसन हे खातं काढ तानाजी ओंकार माळी 12 महिन्यांना काय कोण काय अजून राहायचं हेच नाव ते दुष्काळाचे बँकेचे अडचण काय त्यांना सांगायचं दिलं नाही सुद्धा दिले होते काय काय पुन्हा का इकडे अहो वडील 2 महिने फिरले 2 महिन्यात चाय त्यांची ऑफिस काढली 50 रुपये कसं घेतला तुझ्याकडून मग दाखव तुझे 50 रुपये तरी ते तात्याला तक्रार करत नाही 50 रुपये काय घेणार तू मला सांग पैसे घ्या समजलं का दुष्काळ निधीच होता हा भाऊ धीरज माणूस जोडायला डायरेक्ट वडील 2 वेळेस आले यांच्या पगाराच्या सह्याला सुद्धा 2 महिने घातले आणि ते दुष्काळ निधीचे 2 वेळेस जेव्हा दिले गेले बँकेचे तरी यादीत नाव येईल तिथं पैसे नाही यादीत नाव आलेले बँकेत आलेले नाही आणि मी 2 वेळेस पासबुक झेरॉक्स दिली साहेब 2 वेळेस दिली एक वेळेस मी एक वेळेस जाऊ द्या झाली असं चूक पण दुसऱ्या वेळेस मी तेच केले जमा करायला जाऊ द्या एक वेळेस तुमच्या कामातून पडून बी गेले असं नमस्कार मित्रांनो आज आपण खडकी येथील तलाठी आहेत दळवी तात्यासाहेब सकाळी काही शेतकरी माझ्याकडे आले त्यांनी तक्रार केली की दळवी साहेब आमचा फोन उचलत नाही व जे दुष्काळाचं जे अनुदान आलेलं आहे ते अनुदान देण्यासाठी ते टाळाटाळ करतात तो काहीतरी त्याच्यात त्रुटी असं सांगून आमची बोलून करतात आणि त्यांनी जो इथे जो कोतवाल ठेवलेला आहे तो कोतवाल 24 घंटे दारूत असतो आणि तो या शेतकऱ्यांकडनं पैसे घेतो आणि हे जे काम आहे शेतकऱ्यांचं अनुदानाची यादीमध्ये नाव आलं की नाही आलं हे तलाठी तात्यांचं काम आहे परंतु हे शेतकऱ्यांना सकाळपासून इथं बसून लवकरासारखं हे तलाठी तात्या इथं राबवतात आणि कोणत्याही शेतकऱ्याचे हे फोन उचलत नाही आज आम्ही इथं आलो असता त्यांनी उडवाउडीची उत्तरं दिली जेव्हा आम्ही फोन केल्यानंतर त्यांनी फोन उचलला नाही आणि इथं दळवी तात्या आल्यानंतर त्यांना जेव्हा आम्ही झापलं त्यावेळेस त्यांनी आज सगळ्या शेतकऱ्यांचं काम चालू केलं म्हणजे गोरगरीब जनतेला न्याय देण्यासाठी न्याय मिळवण्यासाठी किती लढावं लागतं आता हे जे व्यक्ती आहेत हे खडकीचे आहेत पण हे आजमोडेले ते असतात
परंतु 3-4 दिवसापासून रोज या तलाठी ऑफिसला चक्रा मारत आहेत, परंतु कोणत्याही अधिकाऱ्याने या तलाठी ऑफिसच्या यांनी एकाही तलाठीने किंवा कोतवालीने यांची दखल घेतली नाही. शेवटी न्यायालयात होते अक्षरशः त्यांचं रडू आलं. त्यांनी सांगितलं की दादा आम्ही बऱ्याच दिवसापासून आम्हाला अनुदान आलेलं आहे दुष्काळी, ते मिळवण्यासाठी किती दिवसापासून आम्ही प्रयत्न करतो आहे, ऑफिसला गरके मारतो आहे, पण तरीसुद्धा आज हे अधिकारी आमच्याकडे लक्ष द्यायला तयार नाही. परंतु आजचा शेवटचा गुन्हा माफ, आचारसंहितेचं बंधन असल्यामुळे आम्ही काही गोष्टी टाळल्या. जर तलाठी साहेबांनी याच्यापुढे कोणत्याही शेतकऱ्यांना जर त्रास दिला, कोणत्या अधिकाऱ्याला आम्ही त्यांचं तोंड काळं केल्याशिवाय राहणार नाही, एवढी दखल तलाठी साहेबांनी